दिवसाच्या शुभेच्छा. कालपर्यंत आपण बायबल मध्ये सबादाविषयी काय लिहिलं, सबाद कसा देवाने निर्माण केला आणि येशू ख्रिस्ताने कसा सबाद पाळला, पॉल यव्हान यांनी कसा सबाद पाळला, इस्रायल लोकांनी सबाद कसा पाळला, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण काही थोडे मुद्दे पाहणार आहोत. बायबलमध्ये शबाताचे काय नियम दिलेले आहेत, असे नियमांचे हे करू नका, हे करा, हे करू नका, असे नियम दिलेले आहेत का? यहुदे जे लोक होते किंवा यहुदे नेते, लीडर्स, त्यांनी लोकांच्यासाठी सब्बाताचे एक ओझं बनवून ठेवलं होतं. ओझं होतं ते की अशा काही नियम त्यांनी स्वतःचेच नियम केले होते, जेणेकरून लोकांना तो सब्बात पाळणं हे खूप खूप कठीण जात होतं. आणि जर ते नियम नाही पाळले तर चक्क त्यांना शिक्षा दिली जात होती. परंतु बायबल काय सांगतं 4थ्या आज्ञेमध्ये, की तुम्ही साबात दिवस काय करा, पवित्रपणे पाळा, त्या साबाताची आठवण ठेवा. शब्बातासाठी देवाची इच्छा एकच आहे की तो विश्रांतीचा आणि उपासनेचा दिवस असावा, असं देवाची इच्छा आहे. तो कशाचा दिवस असावा? विश्रांतीचा आणि उपासनेचा दिवस असावा. येशू ख्रिस्तानी तेच केलं. त्या दिवशी त्यांनी पवित्र मंदिरामध्ये जाऊन देवाची भक्ती करणे हे येशूचे रुटीन होतं आणि ते आपणही तेच करावं. पवित्र दिवस साबात, ज्या दिवशी आपण आपले काम आणि दैनंदिन कामे थांबवून देवाच्या मंदिरात जाऊन त्याचे उपासना करणं, त्या बायबलचा अभ्यास करणं, ही गोष्ट साबात दिवशी करायची. हे देवानेही तुम्हाला सांगितले की तो दिवस पवित्रपणे पाळा. पवित्रपणे पाळा म्हणजे निश्चित काय बरं? हेवा, द्वेष, मत्सर ह्या गोष्टी सगळ्या बाजूला ठेवून देवाच्या वचनातून तुम्ही शिका, अभ्यास करा. देवाच्या संबंधात तुम्ही असा, देवाबरोबर तुमची सहभागिता असू द्या. आपण ख्रिस्ती नात्याने आपल्या शक्तिशाली देवाच्या निर्मितीचे कौतुक करण्यासाठी किंवा त्यानं जे निर्माण केले त्याचे प्रशंसा करण्यासाठी आपण ख्रिस्ती या नात्यानं किंवा सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट या नात्यानं सब्बात दिवस कसा घालवायचा. एक तर आपण शिकलो की पवित्र मंदिरामध्ये गायनाची सभा, प्रार्थना या गोष्टीत भाग घ्यायचा. आपल्या आठवड्याचं सगळं कष्ट बाजूला ठेवून परमेश्वराच्या सानिध्यात यायचं, त्याच्याशी बोलायचं. पण इतर काही गोष्टी आपण त्या दिवशी करू शकतो. घरी बसून फक्त झोपण्यापेक्षा आपण आपला वेळ निसर्गामध्ये घालवू शकतो. कुटुंबातील इतर काही सदस्य, आपले नातेवाईक यांना जाऊन भेटू शकतो. आपले मित्र, आप्तजन त्यांच्याबरोबर जाऊन त्यांच्याबरोबर आपण प्रार्थना करू शकतो. त्यांचे काही संघर्ष आहेत, आपले चर्च मेंबर यांना विजिट करू शकतो. त्यांचे काही संघर्ष, त्यांचे काही प्रॉब्लेम ते ऐकून घेऊन त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू शकतो. देवाच्या वचनातून त्यांना प्रोत्साहन देऊ शकतो. एवढंच नाही तर जर आपले विधर्मी कुणी ओळखीचे मित्र किंवा शेजारी पाजारी, त्यांच्या घरी देखील आपण जाऊन त्या दिवशी देवाच्या वचनातून सहज जायचं आणि मी तुमच्यासाठी प्रार्थना करू का, हे असं विचारून आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकतो. शबा दिवशी करता येण्यासारखी आणखीन एक गोष्ट म्हणजे आपला जो स्थानिक समुदाय, जे लोकल, त्यांच्या ज्या काही गरजा असतील
त्या लोकांना मदत आपण करू शकतो. आणि त्याचबरोबर हेही आपण त्यांना देवाच्या वचनातून सांगू शकतो की तो आमचा निर्माण करता आहे आणि आजचा दिवस हा शाब्बात दिवस आहे. चांगल्या गोष्टी करणं ह्या यहुदी लोकांच्या सारखं नियम लावून त्या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत. एकदा एक वचन तुम्हाला सांगते, मत्ते 12:9-13. मत्ते 12:9-13. मग तो तेथून निघून त्यांच्या सभास्थानात गेला आणि पहा तिथे एक हात वाळलेला माणूस होता. त्यांनी त्याच्यावर आरोप करण्यासाठी त्याला विचारलं, शब्बात दिवशी बरे करणे योग्य आहे का? तो त्यांना म्हणाला, तुमच्यापैकी असा कोण आहे की ज्याच्याकडे एक मेंढरू असेल आणि जर ते सब्बात दिवशी खड्ड्यात पडले तर तो त्याला धरून बाहेर काढणार नाही का? तर मग मनुष्य मेंढरापेक्षा कितीतरी पटीने अधिक चांगला आहे. म्हणून शब्बात दिवशी चांगले करणे नियमशास्त्रात योग्य आहे. येशूने सांगितलं. यहुदी लोक त्याचा इतका विपर्यास केला होता हे साबाताचा की एखाद्या रोग्याला बरं करणं हे चुकीचं आहे. येशू जाता जाता ते भूक लागली असेल त्यांनी कणसे तोडून खाल्ली, त्याच्यावरती येशू ख्रिस्तावरती आक्षेप या यहुदी लोकांनी केला. आपल्यामध्ये देखील असे काही यहुदी लोकांसारखेच नियम करणारे साऊथला मी पाहिलं की काहीतरी मेळा होता आणि त्याच्यात ते जेवणाचं पातेलं आणलं जेवणाला सगळ्या लोकांच्यासाठी. तर त्या लोकांनी त्याच्यामध्ये असे मातीचे पाठी भरून माती आणून त्या जेवणात ओतली. हे तुम्ही करायला नाही पाहिजे म्हणून. हे अशा प्रकारे आज पण आपल्यामध्ये आहेत यहुदी लोक. तो त्या माणसाने तुझा हात पुढे सरळ कर, देवाने त्याला येशूने त्याला बरं केलं. त्याने तो लांब केला आणि तो हात दुसऱ्या हातासारखाच बरा झाला. हा चमत्कार केला. चांगल्या गोष्टी करणं साबात दिवशी ही वाईट गोष्ट नाहीये. वाईट नाहीये. आपण साबाताचा विपर्यास करून घ्यायचा नाही. देवाने जेव्हा तो निर्माण केला होता तेव्हा असं हे करू नका, हे करा, अशी काही अशी नियमावळी दिलेली नाहीये. पण आपण या सब्बातच्या दिवशी चांगल्या गोष्टी करणं म्हणजेच तो सब्बात पाळणे असं आहे. एखाद्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रार्थना करणं चांगली गोष्ट आहे, घरात झोपून राहण्यापेक्षा. एखाद्या गोष्टीला लोकांना कशाची तरी गरज असेल, त्यांना मदत करणं, देवाच्या वचनातून त्यांच्याशी बोलणं, ह्या गोष्टी चांगल्या आहेत. म्हणून या सब्बाताचा जो विपर्यास आहे तो आपण करायला नाही पाहिजे. सब्बात दिवशी चांगल्या गोष्टी करणं हे आवश्यक आहे. येशूने साबात दिवशी काय काय केलं? येशूने साबात दिवशी रोग्यांना बरं केलं. येशूने साबात दिवशी कबरेत विसावा घेतला. येशूने शब्बात दिवशी लोकांना मदत केली आणि येशू साबात दिवशी पवित्र मंदिरामध्ये जाऊन तो देवाचं वचन सांगत होता. म्हणून लोकांचा जो गैरसमज आहे की साबात दिवस हा यहुदी लोकांच्यासाठीच बनला आहे आणि यहुदी लोकांनी जे काही नियम केलेले आहेत ते आपण पाळले पाहिजे. हे चुकीचं आहे, कारण देवाचं वचन मार्क 2:27-28 तो म्हणाला, शब्बात माणसासाठी करण्यात आला, मनुष्य शब्बातासाठी करण्यात आला नाही. म्हणून मनुष्याचा पुत्र शब्बाताचाही प्रभू आहे, शब्बाताचा धनी आहे. शब्बात हा पुन्हा फक्त यहुदी लोकांच्यासाठी दिला असं म्हटलं जातं. तुम्ही कशाला सब्बात पाळता? तो मनुष्य जातीसाठी नाही तर फक्त तेव्हाच्या यहुदी लोकांच्यासाठी तो सब्बात दिला. हा एक
गैरसमज लोकांच्या मध्ये आहे. ज्यांना साबाताची चौथी आज्ञा ज्यांना पाळायची नाही, ते लोक ही अशा प्रकारची रिझनिंग देतात की आपल्याला साबात पाळायची गरज नाही, कारण साबात हा यहुदी लोकांच्यासाठी होता. परंतु इथं वचन काय सांगतं की सब्बात माणसासाठी करण्यात आला, मनुष्य सब्बातासाठी करण्यात आला नाही. मनुष्याचा पुत्र शब्बाताचाही धनी आहे. शब्बात हा सर्वांसाठी बनवण्यात आला आहे. काहींना वाटते की यहुदी लोकांच्यासाठीच आहे, असं नाही. निर्मितीच्या दिवसानंतर देवाने केल्याप्रमाणे आपण या पवित्र दिवशी त्याच्या विसाव्यात प्रत्येकाने त्याच्या विसाव्यात प्रवेश केला पाहिजे आणि करणार आहोत. इब्री लोकास पत्र 4 अध्याय 8 ते 11 वचनामध्ये हे दिलेले आहे की सब्बात हा सर्वांच्यासाठी दिलेला आहे आणि सब्बाता दिवशी आपण सर्वांनी त्याच्या पवित्र छायेमध्ये, त्याच्या आशीर्वादामध्ये आपण सर्वांनी यायचं आहे, असं हे वचन सांगतं. तर सब्बात हा केवळ एका दोघांसाठी नाही किंवा एका पर्टिक्युलर ग्रुपसाठी नाही, तो सर्वांच्यासाठी सब्बात दिलेला आहे आणि येशूने ही तेच केलं. आता पुढच्या मुद्द्यामध्ये एक हा महत्वाचा मुद्दा आहे, जो आपण सर्वच आता सध्या चर्चमध्ये किंवा बाहेर कुठे इकडे तिकडे फिरत असताना हे डिस्कशन आपलं काही जे खूप स्वतःला बुद्धिमान समजतात अशा लोकांच्या बरोबर आपलं डिस्कशन होतं की 7व्या दिवसाऐवजी रविवार हा उपासनेचा दिवस आहे आणि रविवार हाच देवाचा दिवस आहे, असं एव्हानाच्या ते एका वचनाप्रमाणे लोक चालतात की हा दिवस हा प्रभूचा दिवस आहे. पण कोणता प्रभूचा दिवस आहे हे बायबलमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की 7वा दिवस हा देवाचा दिवस आहे. पण हा जो सातवा दिवस, सब्बाताचा दिवस, हा शनिवारच्या ऐवजी रविवार हा उपासनाचा दिवस कोणी बनवला? तर त्याची हिस्ट्री मी तुम्हाला सांगते. रविवार पाळण्याची सर्वात जुनी मान्यता 321 इसवी सनातील कॉन्स्टंटाईन जेव्हा तो सत्तेमध्ये होता, त्यावेळेस असं म्हटलं गेलं होतं की न्यायालय, शहरातील रहिवासी, कार्यशाळा रविवारी विश्रांतीसाठी थांबतील. हे 13वा विश्वकोश ब्रिटानिका पान नंबर 654 या ठिकाणी हा नियम कॉन्स्टन्टाईन या बादशाने या माणसाने तो नियम केला आणि सर्वांच्या वरती चक्क तो लादला गेला की जर तुम्ही हा पाळला नाही तर तुम्हाला कामही दिलं जाणार नाही. आणि सूर्याची उपासना करण्याचा तो दिवस, सन डे म्हणजे सूर्याचा तो पवित्र दिवस मानला जायचा. लोक सूर्याची उपासना करायची आणि त्याच्यामुळं या माणसाने तो एक रूल केला, नियम केला की शहरामध्ये राहणारे लोक शनिवारी नाही तर रविवारी सूर्याची उपासना करून रविवारी सर्व आपले जे कार्यशाळा ते बंद ठेवा. शेतात जर कुणी काम करत असेल तर तुम्ही करू नका आणि व्यवसाय आपले चालवणे बंद ठेवा आणि रविवारी तुम्ही काय करा, सुट्टी घ्या आणि त्या दिवशीच तुमची जी काही कामं आहेत ती करा. असं हे या 7व्या दिवसाऐवजी रविवारी उपासनेची अशा प्रकारे सुरुवात झाली. हा रविवार हा उल्लेख बायबलमध्ये कुठेच केलेले नाही साब्बात म्हणून. देवाने कामाची सुरुवात केली तो दिवस, पहिला दिवस तो रविवार. 6 दिवस देवाने सर्व कामं केली. पृथ्वी उत्पन्न केली, त्याच्यातील सर्व जलचर, भूचर हे सगळे देवाने, आकाश, पृथ्वी सर्व निर्माण केलं आणि 7वा दिवस हा रविवार. त्याला कितीतरी
प्रूफ आहेत आणि हे सगळी वचनांची यादी मी तुम्हाला उद्याला देणार आहे. तर सूर्याची उपासना करणारा तो दिवस संडे, तो दिवस हा काय आहे? संडे हा रविवार, आणि तो शनिवारचा साब्बात सोडून ह्या रविवारची सुट्टी त्या देशामध्ये जाहीर केली आणि त्याची प्रथा पुढे चालू राहिली. तो अक्षरशः एक रूल केला, नियम केला आणि लोकांच्या वरती लादला गेला. त्यावेळेस शब्बात हा पाळणारे लोक भरपूर होते. कॅथोलिक चर्च यांनी हे जे आहे ते एक्सेप्ट केलं आणि तो रविवार साजरा करण्याची 364 मध्ये लाउडिसिया परिषदेत कॅथोलिक चर्चने शनिवारचा रविवार असा शब्बात बदलण्यात आला. कॅथोलिक 364 मध्ये. कोणत्या परिषदेत? ओडिसियाच्या परिषदेत ह्या कॅथोलिक लोकांनी शनिवारचा रविवार हा शब्बात बदलण्यात आला. का बदलण्यात आला? कारण त्या ठिकाणी सूर्याची रविवारची पूजा होत असे, संडे होत असे, म्हणून तो सर्वांना सोयीस्कर व्हावं म्हणून तो रविवार हा साब्बात असा ठरवण्यात आला. जेव्हा 364 शतकाच्या अखेरीस शनिवार शब्बात पाळण्याची पूर्वेकडील सगळ्या चर्चेसमध्ये ती प्रथा होती की शनिवार हाच सब्बात आहे. पण या ठिकाणी लाउडिशिया येथे जेव्हा ती परिषद झाली 364 मध्ये, एक हुकूम मंजूर करण्यात आला. काय हुकूम केला त्यांनी? चर्चच्या सदस्यांनी यहुदाप्रमाणे शब्बात दिवशी कामापासून विश्रांती घेऊ नये किंवा शनिवारी विश्रांती घ्यायची नाही, तर त्या दिवशी श्रम करावे आणि प्रभूच्या दिवसाचा आदर करावा. मग जर ते त्यांच्या अधिकारात असतील तर ख्रिश्चन म्हणून कामापासून विश्रांती घ्यावी. कामापासून विश्रांती घ्यावी. शनिवारी जर तुम्ही उपासना करत असाल, तुम्ही जर रविवार नाही पाळला तर तुम्ही तुमची कामं सोडून घ्यावी. हे सॅक्रेमेंटस अँड सब्बात वरील प्रवचने पुष्टे 122 आणि 123 मध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. केवळ सण देवतेची उपासना करण्यासाठी त्यांनी शनिवारचा रविवार केला. आणि ह्याला रिझनिंग जेव्हा ख्रिस्ती हुशार लोक जेव्हा ह्या लोकांशी वाद घालायचे, तेव्हा काही वचन अशी काढायची की रविवार हा प्रभूचा दिवस आहे. का? आर्ग्युमेंट काय? तर रविवारच्या दिवसाला खूप महत्व आहे आणि रविवारच्या दिवशी येशू मृत्यूमधून जिवंत झाला, म्हणजे तो दिवसच हा प्रभूचा दिवस, तो दिवस आपण पाळला पाहिजे. पण उत्पत्तीपासून पूर्ण जुना करार आणि नवीन करारामध्ये आपण पाहिलं की जुना करारामध्ये जे संदेश होते त्याने तो पाळला, देवाने तो पाळायला सांगितला, आणि नाही पाळला तर त्याची काय शिक्षा होईल या गोष्टीही देवाने इस्रायल लोकांना सांगितल्या. इस्रायल लोकांना चमत्कार करून देवाने दाखवले की हाच साब्बात दिवस आहे. परंतु माणसाने त्याचं काय केलं? बदल घडवून आणला. माणसाने बदल घडवून आणला. देवाने त्याच्यामध्ये त्या 4थ्या आज्ञेमध्ये कोणतीच बदल केले नाही. रविवार हा प्रभूचा दिवस असं ते मानतात. का प्रभूचा दिवस ते मानतात? की रविवारी येशू मृत्यूमधून जिवंत झाला, म्हणजे तो दिवस. पण ऍक्च्युली मानसिक आतील जी एक त्यांची वृत्ती आहे ती कोणती आहे? मेनली त्या सण देवाची उपासना. म्हणून सगळ्यांनी सुट्टी घ्या आणि घरी बसा. जर कोणी त्या शनिवार पाळत असेल तर त्याला कामावरून काढा, अशी प्रथा त्या ठिकाणी होते. रविवारला प्रभूचा दिवस ते मानतात. परंतु बायबलमध्ये कुठेही आपल्याला
पहिल्या दिवसाशी हा संबंध आढळला नाही. त्याऐवजी बायबल म्हणते की सब्बात हा 7वा दिवस आणि म्हणून तो दिवस हा देवाचा दिवस आहे. येशूचा दिवस आहे. प्रभूचा, निर्माणकर्त्याचा, पिता, पुत्र, पवित्र आत्मा त्यांचा हा दिवस आहे. यशया 58 आणि 13वं वचन. यशया 28 या 13व्या वचनामध्ये काय सांगितलं आहे? यशया 28 आपण वाचू, सगळ्यांनी बघा, ते खूप चांगलं वचन आहे हे. क्लिअर, याच्यामध्ये क्लिअर कट 28 13वं वचन काय सांगतं ते आपण बघू. 11 पासून वाचू आपण. 12 तो त्यास म्हणाला होता, ही विश्रांत आहे, हे भागलेल्यास विसावा द्या, त्याने त्यास आराम होईल. तरी ते ऐकताना यामुळे त्यास परमेश्वराचा संदेश अशा प्रकारे प्राप्त होईल, नियमावर नियम, नियमावर नियम, कानूनवर कानून, कानूनवर कानून, थोडे येथे थोडे ते म्हणजे चालताना ते अडकून पडतील, भंगतील, पाशात सापडतील, पकडले जातील. हे कोणासाठी वचन आहे? हे जे साब्बात बदलणाऱ्या लोकांच्यासाठी. अक्षरशः देवानी लोकांची इथं उडवली, मी तर म्हणते की नियमावरती नियम, इकडं थोडं तिकडं थोडं, इकडे थोडे तिकडे थोडे. आणि त्याच्यामुळे काय होईल, म्हणजे चालताना ते अडकून पडतील, थोडस इकडं थोडस तिकडं, हा नियम तो नियम. हे वचन नोट डाऊन करा. यामुळे त्यास परमेश्वराचा संदेश अशा प्रकारे प्राप्त होईल, नियमावर नियम करता, जो माझा नियम आहे तो मोडता आणि स्वतःचे नियम करता, नियमावर नियम, नियमावर नियम, कानूनावर कानून, इकडे थोडे तिकडे थोडे, म्हणजे चालताना ते काय पडतील? सरळ मार्गाने जायचं, देवाच्या मार्गाने जायचं, देवाच्या वचनाप्रमाणे चालायचं. हे सोडून तुम्ही स्वतःचे नियम करता, तुम्ही काय होईल? अडकळून पडाल, भंग पावाल, पाशात सापडाल सैतानाच्या आणि पकडले जाल. कोण पकडणार? सैतान पकडेल आपल्याला, सैतान पकडेल. म्हणून जे देवाच्या वचनात जे लिहिलेलं आहे त्याच्याप्रमाणे आपण चालायला पाहिजे. हे तोतांड जे माणसाने केलेलं आहे, शनिवारचा रविवार केलेला आहे का? स्वतःच्या सोयीप्रमाणे, स्वतःच्या सोयीसाठी हे माणसाने केलेलं आहे. म्हणून हे वचन सांगतं की काय करताय तुम्ही? हे करू नका, अडकवून पडाल तुम्ही, भंग पावाल तुम्ही, पकडले जाल तुम्ही. खूप सुंदर हे वचन आहे, यशया 58:13. हे देवाचे शब्द सांगतात. हे देवाला अशा गोष्टी आवडत नाही आणि त्याची शिक्षाही तिथं त्या ठिकाणी दिलेली आहे की तुम्ही भंग पावाल, तुटून जाल, पकडले जाल सैतानाच्या पाशामध्ये. म्हणून मला वाटते तुम्हाला हे समजलं असेल की हे कॅथोलिक चर्च, कॉन्स्टन्टाईन बादशाह, जे नियम त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये केले हे सर्व चुकीचे आहेत, बायबलला धरून नाही. त्यांनी स्वतः हे नियम केले आणि माणसाला पूर्ण पृथ्वीवरती हे गोष्ट त्यांनी पसरवली. ही खोटी गोष्ट. आपण देवाच्या वचनाचा अभ्यास करणारे लोक आहोत. या गोष्टी आपण, देवाने आपल्याला एक चांगला, आपल्याला एक वेगळा प्राणी इतर प्राण्यांच्या पेक्षा हे मेंदू देऊन आपल्याला वेगळं बनवलेलं आहे. आपण त्याच्यावर विचार करण्याची आपली कुवत आपल्यामध्ये दिलेली आहे आणि समजून घेण्याची बुद्धी आपल्याला दिलेली. आपण समजून घेऊन आपण ह्या गोष्टी कडे कानाडोळा करून इतरांनाही सांगितलं पाहिजे. ही सुवार्थ आहे की हे तुम्ही करता, हे चुकीचं करता. हे बायबल हातात घेऊन, मी स्वतः शिकवत नाही तुम्हाला किंवा मी माझं स्वतःचं सांगत नाही. हे बायबल मधले वचनांची एक लिस्ट काढून ठेवायची. आपण या वचनामध्ये हे सांगितलेलं आहे, या वचनामध्ये हे सांगितलेलं आहे. कोणता दिवस देवाचा दिवस, हा प्रभूचा दिवस कोणता, हे वचन काढून आपण लोकांना सांगायचंय, त्यांना समजावून सांगायचे. ही सुवार्थ आहे. येशू आमचा पुन्हा येणार आहे.
ही सुवार्ता आहे. सब्बात हा आहे, ही सुवार्ता आहे. देवाने त्याच्या पवित्र नियमातील या बदलाची भविष्यवाणी केली होती का? केली आहे का? हा एक प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आपण बायबलमधूनच वाचणार आहोत. दानिएल याचा 7वा अध्याय आणि 25वा वचन. तो परात्पर देवाविरुद्ध मोठे शब्द बोलेल. देवाविरुद्ध. परात्पर देवाच्या पवित्र लोकांना ठकवून टाकेल आणि काळ आणि कायदे बदलण्याचा विचार. अरे भरपूर, किती अगदी स्पष्टच इथं लिहिलेलं आहे दानिएल मध्ये 7वा अध्याय 25मध्ये. सरळ देवाची भविष्यवाणी आहे की तो परात्पर देवाविरुद्ध मोठे शब्द बोलेल, परात्पर देवाच्या पवित्र लोकांना तो ठकवेल, काळ आणि कायदे बदलण्याचा विचार करेल आणि ते त्याच्या हाती दिले जातील जोपर्यंत काळ आणि काळाची विभागणी होत नाही, जोपर्यंत येशू येत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी होत राहणार असं बायबल सांगतं. त्याच्या पवित्र नियमात बदल करण्याबद्दल देवाचे काय म्हणणे? काय देव म्हणतो? मार्क 7वा अध्याय, मार्क याचा 7वा अध्याय 7 ते 9 वचन. तरी ते व्यर्थ माझी उपासना करतात, ते शास्त्र म्हणून माणसांचे नियम शिकवतात. व्यर्थ. बाकीचे आता ते कॅथोलिक लोक वगैरे चर्चमध्ये जाऊन काही प्रथा, काही जे भक्ती करतात त्याच्यावरती देवाना सरळ सांगितलं, अरे काय माणसानो, तुम्ही काय माझी भक्ती करत नाही तर तुम्ही ते काय करता? तुमची भक्ती ही व्यर्थ आहे, करू नका. तुम्ही शास्त्र सोडून जे देवाचं वचन स्वतः हाताने देवाच्या दासाने लिहिलेलं ते तुम्ही सोडून तुम्ही माणसांचे नियम शिकवता. तुमची उपासना काय आहे? व्यर्थ आहे. तुमची उपासना व्यर्थ आहे, असं मार्क 7वा अध्याय 7 ते 9. तो त्यांना म्हणाला, तुम्ही तुमच्या स्वतःच्या परंपरा. काय परंपरा त्यांची होती? रविवारी सूर्यदेवाची उपासना कर. तुम्ही तुमच्या स्वतःच्या परंपरा पाळण्यासाठी देवाच्या आज्ञा नाकारता. तुम्ही तुमच्या परंपरा म्हणजे स्वतःसाठी स्वतःचे जे परंपरागत जे रीती आलेले आहेत त्याच्यासाठी तुम्ही देवाच्या आज्ञा पाळता. हे चुकीचं आहे, म्हणून तुमची उपासना काय आहे? व्यर्थ आहे. 1 योहान 2रा अध्याय 4 वचन सांगतं, मी त्याला ओळखतो आणि त्याच्या आज्ञा पाळत नाही. तो लबाड आहे जो मला ओळखतो पण माझ्या आज्ञा पाळत नाही, तो लबाड आहे आणि त्याच्यामध्ये काही सत्य नाही. मला ओळखतो मला माहित आहे की देव आहे, देव पृथ्वीचा उत्पन्न करता आहे. मी ख्रिश्चन आहे, मी स्वतःला ख्रिश्चन म्हणतो, पण देवाच्या आज्ञा पाळत नाही. एक जरी त्याच्यातली आज्ञा मोडली तरी आपण काय 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 आहोत? आज्ञा भंग करणारे अशा आहोत, पापी अशा आहोत. 4थी आज्ञा पाळणं, फक्त ते अशी उचलून बाजूला काढायची आणि बाकीचं सगळं हे लबाडी करू नका, हे करू नका, दुनियेला शिकवायचं. हे म्हणतो की ह्याच्यामुळं जे आज्ञापालन करत नाही ते काय आहेत? लबाड. देवानी चक्क इथं किती म्हणजे हे माणसावर तर डायरेक्ट आरोप केलेले आहे. तुमची उपासना व्यर्थ आहे, तुम्ही लबाड आहात. हे सर्व देवाची वचने आहेत. एहेजकेल 22:26 ते 31. तिच्या याजकांनी माझे नियमशास्त्र मोडले आहे आणि माझ्या पवित्र वस्तू अपवित्र केल्या आहेत. त्यांनी पवित्र आणि अपवित्र यात काही फरक केलेला नाही. खूप सुंदर वचन. त्या चर्चच्या याजकांनी माझे नियमशास्त्र मोडले, माझ्या पवित्र वस्तू अपवित्र केल्या आणि म्हणून त्याची काय आहे? त्याच्याबद्दल तुम्हाला शिक्षा आहे. त्यांनी अशुद्ध आणि शुद्ध याच्यातला फरक जाणला नाही. माझ्या शाब्बाताकडे डोळेझाक केले आहे, म्हणून मी त्यांच्यामध्ये
त्यांनी या कृती करून मी त्यांच्यामध्ये अपवित्र झालो आहे. जर आपण ही आज्ञा मोडल्या तर देवाने दिलेला त्या दिवसाचा आशीर्वाद आणि त्या दिवसाला जे पवित्र केलेलं आहे ते निश्चितच मोडलं गेलेलं आहे. म्हणून देव म्हणतो की तुम्ही पवित्र गोष्टींना अपवित्र केले, शुद्ध गोष्टींना अशुद्ध केलेलं आहे. माझ्या साबाताकडे तुम्ही काय केलेले? डोळे झाक, म्हणून माझा राग त्यांच्यावर ओतला गेला आहे. आणि देव आपला जसा मायाळू कणवाळू तसाच त्याला क्रोधही येतो. देव म्हणतो की मी त्यांच्या कर्माचे फळ त्यांच्या डोक्यावर आणणार आहे, असे परमेश्वर देव म्हणतो. शिक्षाही आहे. जर तुम्ही आज्ञा मोडल्या, देवाच्या वचनांप्रमाणे चालला नाही, त्या दिवसाला तुम्ही जर अपवित्र ठेवलेलं, शुद्ध दिवसाला अशुद्ध केलं, तर इथं काय सांगते की तुमच्या डोक्यावर पाप येईल आणि तुमचा नाश केला जाईल. तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला दिले जाईल. अशी पुष्कळ वचनांची यादी दिलेली आहे. थांबूया का आपण आता? मला वाटतंय उद्याला आपण कंटिन्यू करू. आणि उद्याला मी सर्वांना विनंती करते की मी वचन काही सांगणार. ती वचन पाळक वर्ग, ते वचन म्हणजे आपल्याकडे यादी असली ना की लोकांना ते सांगायला शिकवायला ते बरं जातं. तुम्ही पेन ते वचन मी सांगेन तशी लिहून घ्या. आता ही किती डायरेक्ट वचन आहेत. एकत्र वचन असले ना की आपल्याला लोकांना सांगायला शिकवायला ते अगदी बरं जातं. म्हणून उद्याला तुम्ही एक छोटी नोटबुक, त्याच्यामध्ये ही वचन सगळे एकत्र, सगळे ज्याच्या टॉपिक प्रमाणे ही वचन असतील ते एकत्र असलेले आपल्याकडे बरं आहे. तर उद्याला आपण कंटिन्यू करू. आणि साब्बात पाळण्याचे फायदे आपल्या जीवनासाठी काय होईल, तो लास्ट मुद्दा आपण उद्याला बघणार आहोत. त्याचप्रमाणे थोडीशी सुरुवातीपासून हे वचन सांगून त्या टॉपिक प्रमाणे आपण पुन्हा एक वार रिव्हिजन करू. ओके, हॅव अ गुड